मित्रांनो नमस्कार. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हे बालाजी विलालमेंट आहे आणि ही माझी मारुती व्हॅन ओमनी आहे. यांच्याकडून आपण 4 टायर खरेदी केले होते. त्याच्यापैकी अपोलो कंपनीचे टायर होते. त्याच्यामध्ये 2 टायरला प्रॉब्लेम असा आला की एक खिळा घुसल्यानंतर ना अख्खा टायरच पुरा पंक्चर होतो आणि कंपनीला ज्या टायमाला पाठवला जातो त्या टायमाला कंपनी म्हणते आमचा प्रॉब्लेम नाही आहे. ही अपोलो कंपनी जी आहे ना ही भंगार कंपनी आहे. 4 कंपनीचं यांच्याकडून आता आपण बिल घेणार आहेत पक्क आणि अहिल्यानगर कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत. का की 2 टायरला सेम प्रॉब्लेम आला आणि ह्या टायरला आपण आता टूप टाकली आहे. म्हणजे 50% झीज झालेल्या टायरला जर टूप टाकावं लागत जर असेल आणि कंपनी जर सांगत जर असेल की आमची चुकी नाही आहे. एका टायरला प्रॉब्लेम कमीत कमी एका टायरला कमी 10 ते 12 पंक्चर होतात. रनिंगमध्ये जर समजा पंक्चर टायर जर चालवलं तर ठीक आहे, समजू शकतो. पण टायरमध्ये हवा असताना यांच्याकडे चेक केल्यानंतर हा प्रॉब्लेम निघतो. म्हणजे प्रश्न हा निर्माण होतो की महाराष्ट्रामधली जी अपोलो कंपनी जी आहे यांचे टायर खरेदी करू नका. कारण की 4 टायर खरेदी केलेले आहेत आपण, 1 टायर नाही खरेदी केलेलं. आणि यांच्यावर आपण नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. का की त्याच्यामुळं यांना कळणार नाही ह्या कंपनी अपोलो कंपनीला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे ड्रायव्हर जे आहेत जे 4 व्हीलरच्या गाड्यावर तुमच्या कंपनी जे चालतात टक 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 कुठे त्याची तारीख ही आहे ना तारीख नाही ही नाही तारीख 4 आकडे असते 50 मीटर नसला की एका साईडने तारीख पण आली पाहिजे ना. अरे पंक्चरच किती आहे ती. पहिलं पण टायर असंच आहे. अरे किती पंक्चर आहे ती. नक्षीच नाही ना गेली दादा, नक्षीच कुठे गेली. हे टायर 6 आठवडा म्हणजे आता तो वर्ष झाले फक्त टायर. अरे वर्ष पण नाही झालं टायरची. अरे नक्षी सुद्धा नाही गेली टायरची. आपण समजू शकतो बा टायरची नक्षी गेली. एवढं पंक्चर नाही हो. 2 टायर आहेत अपोलोचे.
सोलून घेतो बाहेर.